हाय गाइस, कसे आहात? मी पण मस्त मजेत. उद्या माझ्या फ्रेंडचं एंगेजमेंट आहे, साखरपुडा आहे. शुगर बॉक्स माहिती आहे? शुगर बॉक्स म्हणजे मी असंच फनसाठी. तर मी आता उद्याच्यासाठी स्किन क्लिन्झिंगचं काम करणार आहे, म्हणजेच मी फेशियल करणार आहे. तर बघूया. पहिल्यांदा आपण असं हेअरबँड घालू. बघा सगळं मेस होतं. मी मेहंदी काढते. तर फेशियलसाठी माझ्याकडे आता आहे ते म्हणजे O3चं फेशियल. ओके, आय हॅव दिस फेशियल मास्क. कुठे गेला दुसरा डब्बा? हे शपथ गायब. हा, भेटला. मिररच्या मागे होता. छोटू मिरर. तर सगळ्यात पहिले अरे यार, रोज वॉटर राहिलं. भेटला छोटूसा. माझ्याकडे रोज वॉटरची बॉटल जी संपत आलेली आहे, तर ती पहिली मी लावणार. रोज वॉटर यासाठी, कारण ना क्लिन्झिंगला आणि तुमचे पोर्स ओपन होतात, डीप क्लीन होतात. तुम्ही जे पण अप्लाय कराल ना ते तुमच्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होईल लवकर. तुमचे पोर्स ओपन होतात आणि क्लीन होतात रोज वॉटरने. त्यामुळे पहिल्यांदा रोज वॉटर. ओके, नेक्स्ट मी हा O3चा स्क्रब आहे माझ्याकडे, D10 स्क्रब. तर तो मी यूज करणार आहे. या माझ्या छोट्याशा कटोरीमध्ये काढणार आहे. मला ॲक्च्युली एक्सपिरियन्स नाही, पण आहे ना, पार्लरचे पैसे वाचवते मी. कंजूस आहे हम. तर मी ह्याच्यामध्ये 1 स्पून घेते. ओके, परत हे लावून देते. नाही ते ना खूप महाग आहे O3चं. O3वाल्यांना द्या स्पॉन्सरशिप. PR तर पाठवू शकता. एवढं तर मी तुमचं प्रमोशन करते. O3चा हा फेशियल ॲक्च्युली आहे ना, माझ्याकडे आहे ना हे पण ब्रायडल फेशियल किट. हे डायरेक्ट आहे, पण मी हा आत्ता नाही यूज करणार आहे. पुढच्या 1-2 महिन्यामध्ये एक फंक्शन आहे मोठा, त्यासाठी मी तो जपून ठेवला आहे. बहुत कंजूस आहे. काय करू, नवरा पैसे नाही देत ना, कंजूसी करावी लागते. आणि आपल्याला पोचणारा कोण नाही, गरीब आहे. ते ना झोलतंय. स्क्रब आहे हा O3चा जो फेशियल आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात यूज नाही करायचं असतं. हे मला टिप्स भेटलेले आहेत 1-2. तर हे गरम वाफेवरती किंवा स्टीमवरती होतं. ज्या बायका पार्लरमध्ये जाऊन पैसे वेस्ट घालतात ना, हे असं करा. माझ्यासारखं कंजूसी. नवऱ्याचे पैसे वाचतात. मग नवरा तुम्हाला एक ड्रेस गिफ्ट करेल. जस्ट किडिंग. इग्नोर. मी जे पण बकवास करतात इग्नोर करा. अजिबात सिरियसली घेऊ नका. टिकल होतंय खूप जास्त घेतलं मी. टिकल होणं इट्स गुड, बट ते खूप होत आहे. मी चुकीचं घेतलं का करायला? मला ना खूप आग होतीये, पण काय करू? कंटिन्यू ठेवू
धुवून टाकू. ओ माय गॉड, असं वाटतं कोणतरी आहे चेहऱ्याला मिरची चोळली. चालेल, काय ऑप्शन नाही, घेतलं तर करावं लागणार. मसाज मसाज. आय नो की सगळे बोलत असतील कोरियन फेशियल्सच्या जमान्यामध्ये कोण हे सगळे फेशियल्स करतात. हायड्रा फेशियल आहे, कोरियन फेशियल आहे, ब्राईटनिंग स्किन फेशियल. अरे असू द्या, आम्ही असे करतो. अरे यार, मी आजच केस धुतलेत, केस चिकट होतील. शिट यार, उद्या परत धुवायला लागतं की काय. फक, सॉरी 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 सॉरी, इग्नोर. ते आपल्याला असं मसाज करायचे 5 ते 10 मिनिटं. भेटू 5 ते 10 मिनिटांनी नेक्स्ट स्टेप साठी. पाच मिनिट झालेले आहेत, सॉरी 10 मिनिट झालेले आहेत. तर आता आपण वॉश करून घेऊया. हे बघा, मला व्हिडिओ बनवायचा एक्सपिरियन्स नाही. मी जसं पण मला जमेल तसं वेडेवाकडे व्हिडिओज बनवते. त्यामुळे काही चुकीचे शब्द वगैरे बोलले गेले किंवा चुका झाल्या तर प्लीज माफ करा. आय एम रिअली सॉरी. आता हे बघा, हे माझ्याकडे असे छोटे वाईप्स आहेत. तर हे मी असे थोडे ओले करून घेते. माझ्याकडे ह्याच्यामध्ये जगमध्ये घेतले अँड सगळं पुसून काढायचं आपल्याला प्रॉपरली. ॲक्च्युली व्हिडिओज बनवायला स्टार्ट करण्यामागे खूप मोठे पर्पस आहेत माझे. मी ज्या कंपनीमध्ये वर्किंग होती, इट्स ब्रँड, इट्स नंबर 1 कंपनी इन इंडिया. तर त्या कंपनीमध्ये MD चेंज झाला. तर MD चेंज झाल्यामुळे भरपूर सारे चेंजेस झाले कंपनीमध्ये आणि ले ऑफ झालेलं आहे. मी त्या कंपनीमध्ये 3 वर्ष काढले, पण ॲट द एंड ऑफ द डे घरी बसावं लागलं. आणि आता माझं जे वय आहे ते 29 इयर्सची आहे मी. ओके, मी वयाच्या 19व्या वर्षापासून काम करायला सुरू केलेलं आहे. आणि त्या एवढ्या वर्षामध्ये मला फर्स्ट टाइम एवढा रेस्ट भेटलेला आहे. पण तो रेस्ट पण मला चावतोय अक्षरशः. म्हणजे ते असं ना, रिटायर झालेल्या माणसाला एकदा घरी बसलं काय करू आणि काय नको अशी अवस्था होते. इट जस्ट लाईक दॅट. तसंच झालंय थोडंफार. तर त्यासाठी मी व्हिडिओज बनवते की ॲटलिस्ट इथून तरी काहीतरी थोडंफार इन्कम व्हावं. बघा बघा माझ्या व्हिडिओज बघा. ओके, चला झालेलं आहे. लिप्सला वगैरे कुठे लागलेलं असेल तर नीट पुसून घ्यायचं. ओके, झालं प्रॉपरली. आता नेक्स्ट स्टेप. ॲक्च्युली मी आहे ना फेशियल करते म्हणजे आहे ना, मी सगळे काही फेशियलचं पूर्ण ओळत्रीचं किट नाही घेतलेलं आहे.
मी मेन प्रोडक्ट दिले, एक स्क्रब घेतलेला आहे, मी एक मसाज क्रीम घेतलेली आहे आणि डिटॅन मास्क घेतलेला आहे. ओके, ते त्याचं पूर्णच्या पूर्ण ते एकदम किट घेतलं तर ते खूप जास्त कॉस्टली पडतं. तर ते त्यापेक्षा मी प्रेफर केलं की छोटे छोटे 1-2 मी घेते, किंवा ते एक पूर्ण ब्रायडलचं हे जे किट येतं असं, तर हे घेते. पण हे ना मी काही स्पेशल ओकेशन असेल त्यावेळेस करेन. मी आता ही जर साखरपुडा आहे, नेक्स्ट वेळेस जेव्हा लग्न असेल त्यावेळेस करेन, किंवा काय हळदीमध्ये असेल त्यावेळेस, त्याप्रमाणे मी घेतलेलं. ओके, आता हे झालं माझं. नेक्स्ट आहे माझ्याकडे व्हाईटनिंग क्रीम मसाजची. तर त्याने प्रॉपर मसाज करायचा. ही व्हाईटनिंग क्रीम मेन काम करते. तुम्ही जे अप्लाय करणार ना, अरे काय झाले, थोडंसं ते क्रीम लागलेलं आहे, त्या सुटल्यात, ते डब्बा मी क्लीन करते. ओके, ही अशी क्रीम आहे. ह्याचा स्पून कुठे गेला, सगळं पसारा झालं. फाईन स्पून काय भेटत नाही. ओके, भेटला स्पून. तर मी क्रीम घेतलेली आहे. तर मसाज जो तुम्ही करणार या क्रीममुळे, तर तो मेन असतो. ही क्रीम आपल्या फेसमध्ये मुरते पूर्णपणे. ॲक्च्युली हे काय, मी एकटीच आहे ना, तर मग मी सगळं पूर्ण किट घेतलं नाही. जर माझ्यासोबत जर अजून कोण असतं तर मग मी थोडंसं त्याच्यामध्ये बार्टर करून वगैरे, किंवा दोघांनी हाफ पे करून घेतलं असतं मी. पण ठीक आहे सध्या. आणि माझ्या काकीचं पार्लर वगैरे आहे, पण ते डोंबिवलीला आहे. आता एवढ्या लांब कोण जाईल, वेळ कोणाला. म्हणजे मी तर आता घरी अशीच आहे, नल्लीच आहे बसलेली, पण तिकडे गेलं तरी ओके. क्रीम लावून झाली. आणखी त्याच्यानंतर आहे ना, हाताने जेंटली मसाज करायचं तुम्हाला. क्रीमचा डब्बा मी तुम्हाला दाखवते. व्हाईटनिंग मसाज क्रीम. हे एवढे तुम्ही 2-3 प्रोडक्ट्स पण घेतले ना, तरी पण तुम्हाला फरक दिसेल. खूप चांगला फरक पडतोय. O3वाल्यांनो, आता पाठवा मला पण तुम्ही पार्टनरशिप क्लिअर. फुकट तुमचं प्रमोशन होते. मी हे असं करते कारण की मला माहिती आहे कसं करायचं. पण तुम्ही नका हे रिस्क करू. काहींना डोळ्यात गेलेलं सहन होतं, काहींना नाही होत. त्यामुळे ही क्रीम प्रॉपर मला मसाज करायची आहे. ॲक्च्युली स्वतः करणं आणि कोणीतरी आपल्याला करून देणं, दोघांमध्ये खूप फरक आहे. आणि मला इथे कोण करून देणार नाहीये. असं पूर्ण मसाज करायचं आहे. ओके. ज्या मुली नवीन लग्न करणार आहेत ते त्यांना जावा पटपट करा. खूप मोठ्या झाल्या तुम्ही. आणखी ज्यांनी लग्न केले त्यांनी पस्तावा.
डोळ्याला जमते आता. आम्ही ते जास्त डोळ्याला हे केलं मसाज. असं तुम्हाला 15 मिनिटं करायचं आहे, कम्प्लिटली 15 मिनिट. तुम्ही हा जो मसाज करतात ना, असं हे तुमच्या हाताचे जे वॉर्मनेस आहे ना तुमच्या स्किन में ॲब्सॉर्ब होते. इट्स गुड. पूर्ण ही क्रीम आहे ना ॲब्सॉर्ब झाली पाहिजे, सुकली पाहिजे पूर्ण ही स्किन मध्ये. आता मसाज वगैरे तर करून झालेलं आहे. ओके, चालू का नव्हते. ही माझ्याकडे अशी फेशियल मशीन आहे. ते ॲक्च्युली म्हणजे आज थोडे ऑइल आहे त्यामुळे ते ना होत नव्हतं. बघा तुम्हाला दिसेल जॉ लाईन लगेच तयार होते. फेशियल फॅट्स ते रिड्यूस व्हायला मदत होते या मशीनने. मी पहिला नेटचं करून घेते. ह्याच्यामध्ये ना अजून ह्याचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, तर त्याच्यामध्ये ना आपण हे वरचं मसाजर चेंज करू शकतो शेपचं. त्यामुळे आईससाठी आणि आता वेगळं यूज करणार आहे. बंद हो, स्लिपरी आहे ना हात, त्यामुळे हा झाला. दुसरा शेप आणखीन भरपूर जणांना प्रश्न पडला असेल की मी दुसऱ्या मग कंपनीने अप्लाय केलं का नाही, ट्राय केलं का नाही. मी 50 ते 60 कंपनीजमध्ये अप्लाय केलं, ट्राय केलं, मी इंटरव्ह्यूज दिले. पण मी ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशनची, त्या डेझिग्नेशनची जी सॅलरी आहे ती भेटणं खूप डिफिकल्ट आहे. मार्केटमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे. डेझिग्नेशन हाय असल्यामुळे आणखीन सॅलरी थोडी जास्त हाय असल्यामुळे भेटत नाही. भेटते पण महाराष्ट्रात नाही भेटत आहे, दुसऱ्या स्टेट्समध्ये मिळते. ते पण खूप जास्त चांगली हाईक आली, खूप चांगलं डेझिग्नेशन. पण मी आता मॅरिड असल्यामुळे मी नाही तो डिसिजन घेऊ शकत सध्या. मला नवरा पटत नाही मला बाहेरच्या देशात, बाहेरच्या राज्यात, म्हणजे भरपूर दिवस राहण्यासाठी. हा प्रश्न आहे. मी आता क्लस्टर हेडच्या डेझिग्नेशनवर आहे अँड पॅकेज पण चांगलं आहे.
BFSI सेक्टरमध्ये. हा तुम्हाला आता तुम्ही कसं काय काढलं हा पण तुम्हाला प्रश्न पडला असेल. आता कसं काढलं ते आता मला कसं एक्सप्लेन करू. जर कोणाला जर जाणून घ्यायचं असेल इन डीप तर मला पर्सनली मेसेज करा इन्स्टावरती. सगळे स्टोरी तुम्हाला सांगेल आरामात बसतो. डोंट वरी. आणि कोणाकडे जॉब असेल तर सांगा मला, मी बिनकामाची बसली. ॲक्च्युली मला माहिती आहे ज्याला काम करायची सवय लागलेली असते ना त्याच्यासाठी ही सगळ्यात मोठी पनिशमेंट आहे काहीच न करणं. जे माझ्या जागी राहिलेत ते लोक समजू शकतात. ओके. अरे यार हे खूप वेळ करावं लागतं. आय नो की भरपूर जण पकले असतील माझी बघ ऐकून, पण हा मसाज करणं गरजेचं. अंडर आयचे इथे करायचे. इथे आय नो की हे सगळं मसाज करताना चेहरा खूप वियर्ड बनतो, पण प्लीज इग्नोर करा. डोळेच होते. आता मी सध्याच्या माझ्या सेविंग्स केलेल्या होत्या तर त्याच्यावरती मी तिनच काढते. विचार चाललाय दुसरा कुठे बिझनेस वगैरे करायचा. कोणाकडे बिझनेस आयडिया असेल तर मला सांगा. विचार करते एक चहाची टपरीच टाकते कोणत्यातरी कंपनीच्या बाहेर. नाहीतर काय किती कमवतात ते लोक. एक ओडूसा चहा 20 रुपये. आणि एक जर कंपनी असेल आणि त्या प्रत्येक कंपनीमध्ये किती समजा 300 लोक असतील तर 300 लोकांनी जर 20 रुपयाची चाय घेतली किंवा 20 रुपयाची कॉफी घेतली ओडूशी छोटीशी, मार्जिन काय निघते भाई कडक ना. आपण मराठी माणसांना आपल्याला लाजा वाटतात. मला अजिबात नाही लाज वाटत. मला करायला काही लाज वाटत नाही. पण आता काय मला काही लाज वगैरे अशी वाटत नाही. पण आता काय मी जरा एका बंधनात अडकली. ते बंधनामध्ये खूप सारे रिस्ट्रिक्शन असतात. सो बिकॉज ऑफ दॅट मी मॅरेजच करून माझ्या अंडरमध्ये 70 लोक होते जिथे मी होते, ज्या कंपनीमध्ये तिथे. आणि मी सगळं मिस करते कारण मी खूप चांगली बॉस होते. पण काय आहे ना, तुम्हाला एक मी ॲक्च्युअल स्टोरी सांगते. प्रत्येक कंपनीमध्ये इंटरनल पॉलिटिक्स हे असतं. ओके. माझी कंपनी जी आहे ती खूप चांगली कंपनी आहे. पण त्या कंपनीचं जे एक डिपार्टमेंट असतं वर्टिकल, त्या वर्टिकलचे जे हेडपासून खालपर्यंत टीम मेंबर्स जे असतात ना तर ते तुमच्या स्टेटचे नसतात, तुमच्या राज्यातले नाही. किंवा म्हणजे मी असं सांगते, मी हे पर्सनली एक्सपिरियन्स केलेलं आहे. एक मिनटं. पर्सनली मी हे एक्सपिरियन्स केलेलं आहे. तुम्ही आहे ना कितीही काम करा, कितीही तुमचं चांगलं परफॉर्मन्स असू द्या, पण ते काय आहे ना, त्या लोकांना ती चाटेगिरी करायची सवय लागलेली असते. तर ती चाटेगिरी जर आपण केली ना, आपण मानामध्ये राहिलो आणि आपण आपला परफॉर्मन्स चांगला ठेवला
आणखीन सगळं आपलं प्रॉपर आहे. फक्त एवढंच की आपण साठेगिरी नाही करत. आणखीन ते त्यांच्या जेव्हा पार्टीज वगैरे असतात त्याच्यामुळे आपण खंबे घेऊन ड्रिंक वगैरे करत नाही. त्यांच्या म्हणजे जसे दुसऱ्या म्हणजे मी कोणाला असं जज वगैरे करताना सांगते, मी जे एक्सपिरियन्स केलं आहे ते दुसऱ्या राज्यातून आलेल्या मुलीच्या एकदम फॅशनेबल असं बसून ड्रिंक्स वगैरे करतात आणि त्या समोर बसलेल्या 50 लोकांमध्ये जर तुम्ही एक अशा जे करत नाही तर त्या व्यक्तीचं असं समज होतं की ही व्यक्ती आहे ना बालिश आहे. मी खरं सांगते बालिश आहे. तर दिस इज नॉट माय स्टँडर्ड ब्रो. मी नाही केली अशी, किंवा आपला असं आपले जसे संस्कार नाही आहे. इट डज नॉट मीन की तुम्ही त्या व्यक्तीला त्या सगळ्या गोष्टींवरून जज कराल. आणि फॉर काइंड इन्फॉर्मेशन, माझ्या या टीममध्ये जेवढे पण मेंबर्स होते मी फक्त एक महाराष्ट्र होते, बाकी सगळे परप्रांतीय होते. सगळे परप्रांतीय ए टू झेड. त्यामुळे ना मी माझं रुबाबात राहायची, मला चाटेगिरी नाही आवडायची. मी माझा परफॉर्मन्स माझं सगळं काही अप टू डेट. फक्त एवढंच की जो इगो असतो ना, इगो हट होईल, दॅट्स इट. त्या लोकांचा, माझा नाही. कारण की माझी टीम, माझं एका कॉलवरती माझं एक सगळं काम व्हायचं, फुल हेल्पफुल. कोणी माझ्याकडे आलेलं खाली जायचं नाही, प्रत्येकाला मदत व्हायची. तर आपलं असं आपली काम करण्याची पद्धत असते. सो अशा या सगळ्या गोष्टीतनं काहींना पचतात, काहींना नाही पचत. तर मग ते असे ठीक आहे. ते पण कसं असतं, जेव्हा कॉस्ट कटिंग होत असते कंपनीमध्ये तर तुमच्या सिनियर बॉसला मेल पाठवलं जातं की ही अशी व्यक्ती आहे, तर तुम्ही पाहिजे या व्यक्तीला वाचवू शकतो. पण ती व्यक्ती या सगळ्या गोष्टी तुमच्या पॅरामीटर्समुळे, म्हणजे तुमचे सगळे पॅरामीटर्स, पण एखादी गोष्ट जी अशी म्हणजे मला सांगितली पार्टीज, परत अजून त्यांना, आता मी तुम्हाला सांगते माझा जो सुपर बॉस होता तो बंगाली, त्याच्या टीममधले 12 जण होते ते पण बंगाली, आणि जे बाकीचे होते उरले सुरले ते समजून घ्या म्हणजे परत नाही. तर अशामुळे ना मी एकटी मला भली मराठी माणूस किती काय काय करणार. जाऊ द्या, आपल्याकडे काही कामाची कमी नाही. मी भरपूर सारे सेविंग्स केलेले, काहीतरी धंदा सुरू करेल, बिझनेस सुरू करेल, आणि आपल्या व्हिडिओज चालूच आहेत. सो प्रे करा माझ्यासाठी, दॅट्स इट. ओके, हे मसाजचं झालेलं आहे. ओके, तर आता प्रत्येक असं हाताने ते ऑइल आहे बघा, मला फील झालं असेल की किती सारं ऑइल आहे. तर हे सगळं ऑइल असं ह्याच्यानंतर फायनल पॅक जो येतो D10 पॅक, तर तो मी या ब्रँडचा यूज करते, रागा सारा हा एक ब्रँड आहे. या ब्रँडचा मी यूज करते. हा बघा असं आहे. ओके, ह्याच्याला झाकणाला भरपूर सारं लागलं, तेच मी आता इथे अप्लाय करते. बाकी आणखी बोला, अजून असं काही एक्सपिरियन्स कोणी केला असेल तर मला कमेंट्समध्ये पाठवा. सांगा मला पण की तुम्हाला असं काही इश्यू कधी फेस करावा लागला आहे का, आणि जर लागला असेल तर ह्याला कसं डील करायचं ते पण मला प्लीज सांगा. कारण आहे ना, मी खूप कन्फ्यूज आहे, काय करू आणि काय नको. कारण
कारण आता एवढ्या वर्षांनी काम करते, मला कोणावरती लायबिलिटी बनायला अजिबात नाही आवडत, कोणावरतीच नाही, नवऱ्यावरती पण. कारण काय ना, मला आहे ना ही एक गोष्ट नाही आवडत की आहे ना कोणी एखादी गोष्ट आपल्यासाठी केली, म्हणजे काही वस्तू वगैरे जरी घेतली आणि तर ती बोलून दाखवली ना की मग ती खूप डोक्यात जाते, अजिबात नाही आवडत, ते सहन नाही होत. तर मग ते कोणी असू दे, आपण आपल्याला कसं स्वाभिमानात राहायची सवय, मानात राहायची सवय, तर त्यामुळे ना असं कोणी काय बोललं ना की आहे ना चल काय गरज नाही आपल्याला कोणाची, असं बोलायला होतं. स्वतः कमवतो, स्वतः खातो, स्वतःच्या घरी स्वतः बघवतो आणि प्रत्येकाला जन्मता फ्रीडम असते. मी माझी फ्रीडम अर्न केलेली आहे. सो दॅट्स इट. ही आहे माझी स्टोरी. ओके, याचं पॅक लावलेलं आहे. पॅक पूर्ण सुखेपर्यंत आपल्या 20 मिनिट्स ठेवायचं आहे. भेटू आपण 20 मिनिट्सने. चला आता फेस वॉश करूया. बघा, फेस पूर्ण वॉश करून झालेला आहे. तुम्ही ग्लो बघू शकतात. थोडीशी क्लीन झालेली स्किन, खूप नासा. ठीक आहे, एकदा ट्राय करून बघा. बाय.